महत्त्वाची अपडेट आहे। विजय करंजकर यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। विजय करंजकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी नाशिकमधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। महाविकास आघाडीला एक मोठा धक्का हा मानला जातोय। विजय करंजकर यांनी आधी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि विजय करंजकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रांजल, अपेक्षित होतं आणि तेच घडतंय। प्रज्ञा, खरंय, आपण जर बघितलं तर विजय करंजकर हे नाशिकसाठी उमेदवारीसाठी इच्छुक होते। ठाकरे गटाकडून त्यांचं तिकीट ऐनवेळी कापण्यात आल्याने ते नाराज होते। अखेर काल त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा हा पार पडला होता आणि अखेर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। आता काही वेळापूर्वी ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते, त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। आता हेमंत गोडसे हे जे शिवसेनेचे नाशिकचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं ते काम करणार आहेत। एकंदरीत आता आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये मुख्य लढत ही बघायला मिळणार आहे। प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।